चार काळे कायदे करणारा केंद्र सरकारचा, चार नवीन रूल्स आणणारा महाराष्ट्र सरकारचा। कामगार संघटना ज्या वेळेला केंद्र सरकारने 4 कोड जे आहेत ते आणले त्याच वेळेला या कामगार संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि हे कोड हे कामगारांच्या विरोधात आहे। याच्यामध्ये लोकशाहीमध्ये दिलेले जे हक्क आहेत हे हक्क हिरावून घेण्याचं काम केंद्र सरकार करते आणि केंद्र सरकारने हे जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या कामगार संघटना ज्या आहेत एकत्र झालेल्या आहेत, त्या केंद्राच्या लेवलला पण झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण झालेले आहेत। त्याच्यामुळं सगळ्या संघटनांचं मत आहे की 29 कायदे इथे कामगारांचे होते ज्याच्यामध्ये कामगारांचे हक्क प्रस्थापित केलेले होते। त्या पद्धतीने कामकाज गेले अनेक वर्ष म्हणजे भारताचं स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून हे कायदे काही आहेत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण बरेचसे आहेत। त्याच्यामुळं कामगारांचं हित ज्याच्यामध्ये आहे तेच नष्ट करण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतं आहे आणि म्हणून याला तीव्र विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेले आहेत। अशा पद्धतीचे आंदोलनं यापूर्वी देखील आम्ही केलेली आहेत, अशी निवेदन दिलेली आहेत, तरी देखील सरकारमध्ये कोणताही बदल होत नाही आणि या सरकारचं जर बदल करत नसतील तर शेवटी आम्हाला अशी वेळ येईल की शेवटी हे आझाद मैदान आहे हे स्थिमित आहे, परंतु रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आम्हाला सरकारच्या विरोधात तीव्र निषेध करावा लागेल आणि मोठं आंदोलन करावं लागेल असं या ठिकाणी। 29 कायदे होते त्याचे 4 कायदे करण्यात आले म्हणजे प्रक्रिया फार सोपी केली असं सरकार सांगत आहे। तुमचं याबद्दल? सरकार असंही सांगतंय की ग्रॅज्युटी आम्ही तुम्हाला पूर्वी 5 वर्षाची मर्यादा होती ग्रॅज्युटीला, आता 1 वर्ष तुम्हाला ग्रॅज्युटी देऊ म्हणून सांगतात, परंतु नेतृत्वाची जर शाश्वतीच नसेल त्या कामगाराकडून फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणून जर ते घेत असतील आणि तो कराराप्रमाणे जर ते घेत असतील किंवा इंडिव्हिज्युअल कामगाराला करार करण्याची जर संमती देत असेल सरकार तर त्याला ग्रॅज्युटी किती वर्षाची मिळणार हा प्रश्न आहे। मिळून समजा 2 वर्ष काम केलं 5 वर्ष काम केलं तर ते ग्रॅज्युटी कुठून जे असतात ती त्याच्या आयुष्यभर पुरणार नाही आहे, त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह देखील होणार नाही। कारण एकदा 2 वर्षांनी नोकरी केल्यानंतर दुसरी नोकरी मिळणं हे सुद्धा मुश्किल आहे, कारण आता जे रोजगार बेरोजगार आहेत त्यांनाच नोकऱ्या मिळत नाही, तर पुन्हा या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचं जर अशा पद्धती झालं तर त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी कोणता भत्ता पण त्याच्यामध्ये ठेवलेला नाही। त्याच्यामुळं अशा पद्धतीने ते प्रचार करतात की आम्ही तुम्हाला पगार 7 तारखेला देऊ। आता 7 तारखेला ह्याच्या अगोदर सगळीकडे पगार जो मिळत होता तो 1 तारखेला मिळतो, 7 तारखेला मिळतो, 10 तारखेला या ठरलेल्या तारखा आहेत ते मिळतोच पगार। त्याच्यामुळे हे काही मोठं नवीन नाही आहे। प्रायव्हेट फंडाचे पैसे ताबडतोब कापवले हे काही धन्य मानतात हे एवढे निर्लज्ज आहेत ज्यांना आपण असं म्हणू की ज्यांना या बाबतीत काही अक्कल नाही आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही मला सांगा की प्रायव्हेट फंडाचे पैसे काढले प्रायव्हेट फंड ठेवलं आहे कशासाठी, तो निवृत्त झाला आहे 30-40 वर्षाची काही सर्व्हिस केल्यानंतर त्याला जे पैसे मिळणार त्या पैशावर तो पुढचं त्याचं भवितव्य त्या मुलांचे शिक्षण असतील, मुलांच्या लग्नकार्य असतील किंवा त्याचं व्यक्तिगत जे जीवन आहे जो उतार वयात तो चांगल्या पद्धतीने जगू शकतो याच्यासाठी ह्या केलेल्या तरतुदी आहेत। त्यात जर तुम्ही हिरावून घेत असाल ते काढून घ्या म्हणून डायरेक्ट सांगतात आम्ही 90% देऊ, 80% देऊ, 15 दिवसात पैसे देऊ, ATMमधून पैसे काढू शकता। ही या ज्या प्रचाराची चाललेलं आहे भूलपिक आहे केवळ त्याच्यामध्ये कामगारांचं कुठे नाही। 29 कायदे हे कामगारांसाठी होते, आता हे नष्ट करायचं काम हे उद्योगपतीसाठीच करतात, भांडवलदारांसाठी चाललेलं आहे हे सगळं। त्याच्यामध्ये कामगारांना कुठेही सन्मानजनक वागणूक देणार नाहीत हे आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागणार आणि हे मालकांना मदत करणारे कायदे आहेत, म्हणून हे कायदे नष्ट झाले पाहिजे असं आमचं सगळं। एकूण किती कामगारांवरती याचा परिणाम होणार? जवळजवळ देशामध्ये जे काही 40 करोड लोक आज कामगार जे आहेत त्याच्यामध्ये असंघटित असतील, संघटित असतील, कॉन्ट्रॅक्ट लेबर असतील,